कणकवलीचं युवा टॅलेंट म्हणजे साळके सरांना मी आमंत्रित करतोय. थँक यू सो मच सर. आजच्या दिवसातील 5वी मॅच आपल्या भेटीसाठी येते. एका बाजूला मंगलमूर्ती पुणे संघ तर दुसऱ्या बाजूला जगन्नाथ मूर्ती पिंगळे साई संविधान ग्रुप या दोन बलाढ्य संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रवी घुले आणि राहुल गुंजाळ पुणे परिसरातील हे दोन्ही खेळाडू आहेत. रवी घुले मावळ इंदोरीचा खेळाडू. पहिला चेंडू लोवर फुलटॉस होता आणि त्याच चेंडूवरती चांगल्या प्रकारे कार्पेटच्या साईडने तो फटका केला गेला. समोरच्या दिशेने तो ऑफ ड्राईव्हचा फटका केला गेला. सिंगल धाव फलकावरती ऍड केले गेले. 5 षटकाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या आधीच्या मॅच मध्ये या दोन्ही खेळाडूंनी चांगला स्टार्ट दिला होता. रवी घुले आणि राहुल गुंजाळ. इथचा महत्त्वाचा सामना असणार आहे दोन संघांसाठी. करूया मोरोची लढत असणार आहे कारण जर जिंकलात तरच पुढील फेरीत प्रवेश कराल, परंतु पराभूत झालात तर या स्पर्धेमधून बाहेर जावं लागेल. सचिन यांचा पुढचा बॉल त्यावेळी चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, परंतु क्षेत्ररक्षक झेलच्या खाली झेल टिपलाय. विकेट क्रमांक 1 फलंदाज राहुल बॅक टू द पॅव्हिलियन. प्रयत्न झाला. डीपला प्रोटेक्शन दिलं गेलं होतं. पहा क्षेत्ररक्षण चांगल्या रीतीने सजवलं गेलंय. कव्हरचा क्षेत्ररक्षक नव्हता. डीपला प्रोटेक्शन दिलं होतं म्हणजेच लालचा दिली होती फलंदाजाला तो मोठा फटका खेळण्याची आणि त्याच वेळेला त्या ट्रॅप मध्ये फटका फसला. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली. एक धाव एक विकेट दुसऱ्या चेंडूवरती आले म्हणजेच गोल्डन डकचा शिकार राहुल गुंजाळ आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. अजिंक्य देशमुख हा बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. 3ऱ्या क्रमांकावर दाखल झालाय. आता आक्रमकता आणि संयम देखील दाखवावा लागेल. दोघांची सांगड घालून ते खेळावं लागेल कारण महत्त्वाचा सामना आहे. करूया मोरोची लढत आहे. चांगला चेंडू डिलिव्हर केला जातो. एक्सप्रेस डिलिव्हरी आणि याचबरोबर अजिंक्य देशमुख माघारी परतलेत. विदर्भचा पुष्पा अजून एक गोल्डन डकचा खेळाडू माघारी परतलाय. बॅटची हलकीशी काढा आणि त्यानंतर स्वतःच प्रामाणिकपणाने त्याने सांगितलं यस मी माघारी परततोय कारण इथे बॅट्स आणि बॉलचा संपर्क झालाय माझ्या चुकीमुळे. आणि त्यानंतर प्रफुल्ल जबरदस्त चेल त्याच्या माध्यमातून मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील राहिला आणि तो कॉन्फिडन्स त्याला या मॅच मध्ये उपयोगी पडत असताना पाहायला मिळतोय. हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तो देखील आलाय. पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. सलगचे 2 चेंडू आणि 2 विकेट इथे मात्र मिळवले गेले म्हणजेच ऑन हॅट्रिक साठी तो चेंडू टाकला जाईल सचिनच्या माध्यमातून. यस हॅट्रिकची संधी असणार आहे. हॅट्रिक तेच पहिली हॅट्रिक नोंदवण्याचा कारनामा ते गोलंदाज करेल का सचिनला ती संधी चालून आली आहे. हॅट्रिक बॉल फेस करेल अजिंक्य गोळे स्ट्रायकिंग एंडला इथे सज्ज झालाय. या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये जर का हॅट्रिक घेतले तर नक्कीच या देखील नावाची चर्चा संबंध सिंधुदुर्ग जिल्ह्याभर आणि जिल्ह्याच्या बाहेर म्हणजेच भारतामध्ये होईल कारण भारतातील एक नामांकित क्रिकेट स्पर्धा बोललं तर वावगं ठरणार नाही. आणि त्याचबरोबर 70-70 लाईव्ह आहे त्यामुळे तर व्हायरलच होणार. या चेंडूवरती एक्स्ट्रा धावेसाठी तो प्रयत्न तो अपील केलं जात आहे परंतु पंचांनी सांगितलंय थोडस शफल झालंय आणि त्यानंतर गोलंदाजाने इथे चातुर्य दाखवलं आणि त्याचमुळे हा चेंडू जो आहे तो डॉट आला. चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. सचिन गोलंदाजीसाठी आपण त्याला देखील पाहतोय. दर्जेदार कामगिरी केली सचिनने. पुन्हा एकदा हा चेंडू उजव्या स्टीच्या बाहेर टाकला गेलाय. त्यानंतर एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव आली. वाईट +1 एकूण 2 धावा या धावफलकावरती जोडल्या जातील. येस एक्स्ट्रा 2 धावा इथे धावफलकावर जमा केल्या जातात. धावसंख्या 3 या आकड्यावर जाऊन पोहोचते. एक जबरदस्त कामगिरी दोन्ही टीमला इथे करायची आहे. एकंदरीत पाहायला गेले तर 2 गडी बाद झाले होते सलगच्या चेंडूवर. त्यानंतर डॉट बॉल आला. धावसंख्या इथे रोखली गेली होती, परंतु एक्स्ट्रा धावा आल्या. धावा कशा येवत धावा महत्त्वाच्या आहेत.
नक्कीच सर, धावा येणं देखील गरजेचं असणार आहे, कारण ही मॅच महत्वाची देखील आहे. डू ऑर डाय आहे. आपल्याला हरलात तर या स्पर्धेच्या बाहेर म्हणजे स्वप्न आपलं अधुरं राहणार आहे आणि त्या स्वप्नासाठी तुम्हाला या मॅचमध्ये लढायचं देखील आहे. आणि रवी घोले या चेंडूवरती फटका जबरदस्त केला गेलाय. क्षेत्ररक्षकाला भेदलाय आणि बॉल चाललाय ओव्हर द रोप. चौकार. एक्झिक्यूट केला. आडव्या बॅटने तो फटका खेळला. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं चेंडूला. 4 धावांसाठी एक दमदार चौकार पाहायला मिळतोय. रवीच्या बॅटमधून डावकऱ्याचा एक घातक फलंदाज आहे. 2 गडी बाद झालेत, परंतु मी माझा स्वाभाविक खेळ खेळणार हे दाखवून देतोय मैदानाच्या आतमध्ये. येस, अटॅकिंग क्रिकेटसाठी देखील तो ओळखला देखील जातो आणि या संघाचा तारणहार म्हणून देखील कित्येक भूमिका त्याने देखील बजावलेत. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये देखील पाईक जिंकले या खेळाडूने. या वर्षीच्या अंगामध्ये जबरदस्त खेळताना पाहायला मिळाले. रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील यावर्षी कोल्हापूर नगरीमध्ये MG ट्रॉफी झाली, त्यामध्ये देखील खेळताना पाहायला मिळाले होते. तिथे देखील कोल्हापूरकरांची मनं जिंकली होती या खेळाडूने. चांगला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर टाकला. थोडंसं शफलून खेळण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी, दूरवरून फटका खेळण्याचा इरादा आणि त्यानंतर हा डॉट चेंडू नाहीये तर एक्स्ट्रा धावीसाठी चेंडू आलाय. तिसऱ्या पंचांकडे तो धावा घेतला जातोय. पाहिजे शफलून खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर थोडंसं गोलंदाजाने देखील फलंदाजाला एक्स्ट्रा एफर्ट लावण्यासाठी तो तो चेंडू डिलिव्हर केला गेला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सचिनच्या माध्यमातून. या आधीच्या मॅच मध्ये त्यांनी जे षटक हाताळलं होतं, 5वं षटक काबिले तारीफ होतं. पहिल्या षटकामध्ये धावा त्याच्या विरोधात आल्या होत्या, परंतु तरी देखील त्याच्या संघ सहकार्याने त्याच्यावरती विश्वास दाखवला. किती चाचपणे ते केले जाते. ते काहीच वेळामध्ये हा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आपण पाहतो यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड आयोजित यंगस्टार प्रीमियर लीग 2026चा याचा फेअर डिलिव्हरी पंचांचा डिसिजन आलाय. थोडासा बॅटर शफल झाला होता. त्यानंतर तो चेंडू थेट विकेट किपरकडे गेला. पंचांचा इशारा आलाय फेअर डिलिव्हरी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकांचा धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 7 धावा, 2 गडी बाद झालेत. महत्त्वपूर्ण षटक चांगली कामगिरी पहिल्या षटकामध्ये सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळते. दबाव आता बॅटिंग करणाऱ्या संघावर असणार आहे, परंतु या दबावामधून बाहेर यायचं असेल तर तुमचा आत्मविश्वास, तुमची जिद्द भरपूर महत्त्वाची ठरेल. जिद्दीनं खेळावं लागेल. यंगस्टार प्रीमियर लीग आपण पाहतोय. ISPL अफिलिएटेड क्रिकेट स्पर्धा आहे. 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा आपण थेट प्रक्षेपित पाहतोय. 70-70ची संपूर्ण टीम आपल्यासमोर जुळली गेली आहे. खूप चांगला लाईव्ह कॅमेऱ्यावर त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्क्रीनवर पाहतोय बॅटरला सज्ज झालाय. पॅरिस गोलंदाजीसाठी येतात. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी पॅरिस यांची निवड केली गेली. एक जबरदस्त गोलंदाज आहेत. पहिल्या षटकात अवघ्या 7 धावा आल्यात. आता मात्र पाहूया गोलंदाज पॅरिस कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. पॅरिस कांबळे पुणे दौंडचा हा खेळाडू कशा प्रकारे गोलंदाजी करणार या षटकामध्ये देखील पाहायचं. 2 विकेट आल्यात म्हणजेच आपण वर्चस्व राखलंय, परंतु ते वर्चस्व राखायचं असेल तर सातत्याने आपल्याला फलंदाजाला अडचणीत आणावं देखील लागेल. संख्या आतापर्यंत 7 धावा फलकावरती. या चेंडूवरती घुटणे टेकले, फटका खेळायचा होता. रिझर मध्ये खेळता आला नाहीये, कारण का बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, ती उंची ओळखता आली नाहीये. लेग बाईचा इशारा झालाय पंचाच्या माध्यमातून, म्हणजे सिंगल धाव फलकावरती ऍड होईल. सिंगलने धावसंख्येचं टोटल वाढणार आहे. धावसंख्या आतापर्यंत 8 धावा धाव फलकावरती. स्ट्राईक रोटेट होणार आहे. स्ट्रायकिंग एंडला आता रवी घुले फलंदाज पाहायला मिळेल. वैयक्तिक 5 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. हे संपूर्ण आयोजन पाहिलं तर आम्हा सर्वांना आनंद देणारं क्रिकेट, भुरळ पाडणारं क्रिकेट आपण सातत्याने 5 दिवस या देवगड नगरीमध्ये पाहणार आहोत. यंगस्टार क्रिकेट क्लबचं हे दर्जेदार आयोजन. गतवर्षी देखील जबरदस्त क्रिकेट स्पर्धा पाहिली आणि यावर्षी नक्कीच संपूर्ण भारतभरातून क्रिकेटर दाखल होणार आहे त्या स्पर्धेसाठी. 4 व्हीलर देखील इथे ठेवले गेले. मॅन ऑफ द सिरीजसाठी प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असणार आहे 4 व्हीलर जिंकण्याचं. आणि त्यासाठी तो दमदार खेळ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पॅरिस कांबळे गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती लेग बाईटच्या स्वरूपाने त्यांनी धाव खर्ची केली.
धावसंख्या जे आहे ते जाऊन पोहोचले आतापर्यंत 8 धावा फलकावरती लागलेत. रवी घुले चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून मागील मॅच मध्ये देखील दर्जेदार खेळ 33 धावांची ती खेळी त्याच्या माध्यमातून राहिली होती. या चेंडूवरती स्क्वेअर क्रीजर मध्ये फटका आलाय. सिंगल धाव फलकावरती ऍड होते. डीपला प्रोटेक्शन दिलं गेलंय. सिंगलने धावसंख्येचं टोटल वाढणार आहे. 9 धावा या धाव फलकावरती लागलेत. ही मॅच 5 षटकांची आहे. हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. जिद्दीनं खेळावं लागेल. जिथं जिद्द असते तिथं मार्ग हा सापडतोच आणि आपल्याला तो मार्ग शोधायचा आहे. तो विजयाचा मार्ग सुरुवातीला खडतर प्रवास आहे, परंतु त्या खडतर प्रवासातूनच विजयाचा तो मार्ग मोकळा करायचा आपल्याला. पुन्हा एकदा आपण ड्रोनचा व्ह्यू पाहतोय. हे विहंगम दृश्य आहे. संपूर्ण मैदान SMJ हायस्कूलचं हे मैदान अनेक देवगडमधील क्रिकेटरांसाठी पर्वणी ठरलंय. अनेक क्रिकेटरांचं स्वप्न याच मैदानात पूर्ण आलंय. अनेक क्रिकेटर याच मैदानात प्रॅक्टिस करतात. फुल टॉस टाकला त्याच्यावरती जर पाहायला गेलं तर फॉरवर्ड स्क्वेअर ग्रीजर मध्ये तो फटका केला. डीपला प्रोटेक्शन होतं आणि त्यानंतर फिक्की झाली होती. त्यानंतर काय झालंय ते आपल्या डोळ्यासमोर आहे. ते रनआउट साठी प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांकडे तो निर्णय आला. म्हणजेच आपल्याला वाट पाहावी लागेल या चेंडूवरती काय घडलंय काय बिघडलंय. पहा दृश्य आपण पाहतोय ड्रोनच्या साहाय्याने. अप्रतिम व्ह्यूज आपल्याला पाहायला मिळतोय. एक दर्जेदार व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. एक ग्राउंड जे आहे ते फुलताना पाहायला मिळतंय. ही व्ह्यू आपल्याला व्हायरल होत असताना पाहायला मिळेल. हे देवगड परिसरातील एक ग्राउंड आहे. जबरदस्त अशी स्पर्धा आहे आणि यंगस्टरची स्पर्धा म्हटलं की आयोजन हे जबरदस्तच आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच पंचांचा इशारा आला. इट इज आउट. फलंदाज बाद. थर्ड अंपायर दिशेने आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट शेवटच्या क्षणापर्यंत हे चित्रीकरण केलं गेलंय. पण पाहतो विकेट किपरने तो झटपट चेंडू घेतला आणि लगेचच स्टंपवर मारला. त्यावेळी बॅटर पॉपिंग क्रीजच्या थोडासा बाहेर होता आणि फलंदाला माघारी परतावं लागतंय. महत्त्वपूर्ण विकेट आले. अजून एक धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. अजिंक्य गोळे माघारी परतले. साथ द्यायची होती अशा वेळेला कुठेतरी घाई गडबड पाहायला मिळाली. कारण का पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या. 2 विकेट देखील आल्या. त्या अशा वेळेला धावा बनवायच्या आहेत आणि यांची संधी मिळाली होती. त्या संधीचं सोडून करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वेगवान फेकी झाली आणि तो यष्ट्यांचा वेध अचूकतेने घेतला आणि तिथेच माघारी परतलेत. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत विचार केला तर धावा बनवल्या गेलेत. 10 धावा त्या फलकावरती लागलेत. 3 विकेट आले 10 धावा म्हणजेच अडचणी हे वाढवल्यात गोलंदाजांनी. तो दबाव पाहायला मिळतोय. त्या एक एक धावेसाठी तो संघर्ष पाहायला मिळतोय. येस पॅरिस सज्ज होत आहेत. पुढचा बॉल घेऊन फिल्डिंग प्लेसमेंटमध्ये आता वारंवार बदल केला जातोय. कारण माहिती आहे प्रत्येक बॉल महत्त्वाचा असणार आहे. फिल्डिंग प्लेसमेंट पाहिली तर डीप स्क्वेअरला एक क्षेत्ररक्षक 30 स्कलच्या बाहेर पाहायला मिळते. मिड विकेटला आहे. लॉंग ऑनला आपण 30 स्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक पाहतो. एक्स्ट्रा कव्हरला एक 30 स्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक ठेवला गेला आहे आणि रिव्हर्सच्या फटक्यासाठी देखील एक क्षेत्ररक्षक डीप थर्ड मॅनमध्ये 30 स्कलच्या बाहेर ठेवला गेला आहे. पुढचा बॉल पॅरिस यांचा कट केला आहे. पॉईंटमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षकही चेंडू अडवेल तोपर्यंत सिंगल धाव ते कंप्लीट केले गेले. आपण पाहतोय टाटा टियागो कार ते मॅन ऑफ द सिरीजसाठी ठेवले गेले. आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकता. यंगस्टार क्रिकेट क्लब नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न सातत्याने केला गेला. गेले कित्येक वर्ष ही टेनिस बॉल रेक्या क्रिकेट स्पर्धा यंगस्टार क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपण पाहतोय. गतवर्षी नाईट क्रिकेट स्पर्धा आली. यंगस्टार प्रीमियर लीगचं पहिलं पर्व आणि यावर्षी दिमाखामध्ये त्याच जल्लोषात दुसरं पर्व आपण पाहतोय. चांगला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न केलाय. कव्हर्सला तो फटका केलाय. सिंगल धाव फलकावरती आड होते. धावसंख्येचं टोटल वाढणार आहे. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले 12 धावा 3 विकेट म्हणजेच वर्चस्व राखलंय पुणेकरांवरती. दोन्ही संघ जर पाहायला गेलं तर पुण्यातील हे संघ आहेत. दर्जेदार क्रिकेट पुण्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच आज रवी घोले सारखा एक दर्जेदार खेळाडू या देवगड नगरीमध्ये आलाय. तो क्लास दाखवण्यासाठी 5 चेंडू 7 धावा त्याच्या बॅट म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. आपण मान्यवर कक्ष देखील पाहतोय. मान्यवर देखील मॅचचा आनंद घेत आहेत. चर्चा रंग द्या. या चेंडूवरती लॉफ्ट केलाय. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे आणि त्याचबरोबर अजून एक विकेट आली आहे. अतिघाई संकटात नाही आणि संकट आले संघावरती. कोणीच मैदानावरती थांबत नाहीये. नतीजा विकेट नंबर 4. सूरज गायकवाड इथे बाद होत आहेत. लॉफ्टेड फटका खेळला होता. भरपूर उंच चेंडू उडाला होता. खूप चांगलं जजमेंट क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालं.
फलंदाज बाद 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीअंती धावसंख्या दपलकर पाहायला मिळते. 12 धावा. जबरदस्त कामगिरी गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. 12 धावा दफलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यावरती. कोणीतरी म्हटलं देखील आहे, फुले स्वतःचा सुगंध कधीच सांगत नाहीत, त्याचा दरवळच त्याची ओळख बनत असते. आज तुमचा संघर्षच तुमची ओळख बनणार आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतोय महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांनी देखील या स्पर्धेसाठी आशीर्वाद दिला. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. बुवा तारी आपल्याला ते देखील पाहायला मिळतात. नगरसेवक आणि त्यांची कन्या ही देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आज रिया तारी ही देखील मॅचचा आनंद घेते. रियाच्या चेहऱ्यावरती ते रिअल स्टार देखील आहेत. येणाऱ्या काळामध्ये ही देखील एक मोठी रिअल स्टार असेल. तिला देखील फॉलो करा. रिया तारी हे नाव सर्च करा आणि पहा तिच्या दर्जेदार रील्स. आपण मॅच कडे देखील येतोय. धावसंख्या आतापर्यंत बनवले गेले 12 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यावरती. या 12 धावा दफलकावरती लागल्या जात आहेत गोलंदाजीसाठी. सचिन आलेत. पहिला चेंडू चांगल्या रीतीने टाकलाय का? नाही टाकलाय. पहिला चेंडू हा नो चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गोलंदाजांनी आतापर्यंत वर्चस्व राखल्या. अशा वेळेला आपण अशा प्रकारे जर चूक केली तर फलंदाज इथे कमबॅक करणार आहे. आपण जखडून ठेवले तर जखडून अजून या खिंडीमध्ये अजून त्यांची वाढ करायची, त्यांच्या अडचणीमध्ये वाढ करायची. अशा प्रकारे जर खिंड थोडीशी ढिली केली तर शत्रू पुन्हा एकदा ताजा तवाना होणार आहे आणि आपल्यावरती सल्ला करणार आहे. रवी घुले फ्रीटचा इशारा आणि याच फ्रीट वरती हल्ला बोल केला गेलाय. रवी घुले ब्रँडेड षटका या मावळ तालुक्याचा एक जबरदस्त असा बॅटर, त्याच्या बॅटमधून हा षटकार आलाय. यस ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. अकुटप्प्याचा बॉल त्यावर शॉर्ट आंबोलचा देखना फटका. आत्मविश्वास होता, जिद्द होती आणि क्लास होता. पहा कॅमेऱ्यावर देखील जबरदस्त पाहायला मिळते. शेवटपर्यंत तो चेंडू टिपला गेलाय. पण पुन्हा पुन्हा आपण पाहतोय हा फटका. डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका, पाहतच राहावं अशा प्रकारचा फटका होता. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडूचा वापर इथे मात्र केला. त्याच्यावरती तो प्रहार इथे झालाय. धावसंख्येचं टोटल वाढले. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 19 धावा या फलकावरती जोडल्या जात आहेत. चूक केली आपण, एक चूक केली. अपोजिट संघाला आपण संधी देत आहे आणि त्या संधीचं सोनं करायला रवी घुले तयार आहे. धावसंख्या 19 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये कुठेतरी दबाव टाकला गेला होता, परंतु त्या दबावामधून बाहेर येणारा फटका पाहायला मिळतोय. नक्कीच अशाच प्रकारचे फटकेबाजी पाहायला मिळेल तर नक्कीच जे पहिली 2 षटकं होते फक्त 12 धावांचे होते. त्यानंतर नो बॉल आला. फ्रेहिटचा बॉल, फ्रेहिटच्या बॉलला सीमारेषा बाहेर पाठवलं. आणि आता मात्र गोलंदाजावर देखील तितकाच दबाव असणार आहे. यंगस्टार प्रीमियर लीग आपण पाहतोय 2026 मधील हे दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. 19 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यावरती. कोणीतरी म्हटलं देखील आहे, प्रकाशाचे अस्तित्व अंधारातून समजते आणि तसेच यशाचे महत्व कष्टाने उमजते. आज ते कष्ट आपल्याला घ्यायचे आणि ते कष्ट घेण्यासाठी रवी घुले हा देखील सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. पुणे जिल्हा, मावळ तालुका आणि इंदोरीचा सुपरस्टार तो देखील सज्ज झाला. आज त्याची टीम थोडीशी चिंता व्यक्त करत असताना पाहायला मिळते, कारण का 4 विकेट आलेत आणि त्या लवकर देखील आलेत. आणि अशा वेळेला रवी घुलेचं मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं आहे. 7 चेंडू 13 धावा. 19 धावा संघाने बनवल्या, त्यामधील 13 धावा रवी घुलेच्या माध्यमातून बनवल्या गेल्या. म्हणजेच रवी घुले इथे वन मॅन शो करत असताना पाहायला मिळतोय. नक्कीच सर. स्पर्धेचं अजून एक वैशिष्ट्य सांगायचं तर जसे खेळाडूंचा जसा विचार केला गेलाय, 4 व्हीलर ठेवले गेले, तसेच प्रेक्षकांसाठी देखील महापर्वणी असणार आहे. लकी ड्रॉच्या माध्यमातून विविध पारितोषिके इथे ठेवले गेले आहेत. 2 व्हीलर आहे की जसे अनेक पारितोषिके लकी ड्रॉच्या माध्यमातून ठेवले गेले आहेत. म्हणजे यंगस्टार प्रीमियर लीगमध्ये प्रत्येकाचा विचार केला गेलाय, खेळाडूंसमवेत प्रेक्षकांचा देखील. सर्व बाबींचा विचार करून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. कोणाला नाराज करायचं नाहीये. सगळ्यांनाच इथे बक्षिसाची समान संधी दिली गेली. प्रेक्षक असू द्यात किंवा खेळाडू असू द्या, सर्वांना इथे मात्र बक्षीस हे दिलं जाणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. हीच खासियत आहे या स्पर्धेची. यंगस्टार प्रीमियर लीग 2026 हा नेत्रदीपक सोहळा आपण पाहतोय. पहिलाच दिवस आहे आणि या पहिल्या दिवसामध्ये 2 लाखाहून ही स्पर्धा ही पाहिली जाते आणि 70 स्पोर्ट्स म्हटलं की ही स्पर्धा हिटच असते
आणि या स्पर्धेमध्ये देखील प्रेक्षकांनी पुन्हा एकदा पसंती दर्शवली. जे प्रेक्षक ऑनलाईन ही मॅच पाहत आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते. सचिन गोलंदाजीसाठी एक चूक केली, त्याच्या विरोधात षटकार आला. आता कमबॅक करायचं त्याला देखील. वेगवान चेंडू टप्पा आल्यानंतर थेट विकेट किपरचा वेध घेतोय. कमबॅक केलाय. चांगला चेंडू ते टाकलाय. टप्पा आल्यानंतर थेट विकेट किपरचा वेध घेतोय. हा वार पलटवार इथे चालूच राहणार आहे. षटकार आला त्यानंतर कमबॅक गोलंदाज देखील पाहायला मिळाला. नक्कीच सर, चांगला चेंडू डिलिव्हर केलाय, वेगाने टाकला आणि तो नंतर लेग स्टिकच्या वरून गेला. धावसंख्या रोखली जाते. धावसंख्या 19 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यावरती या 19 धावा आलेत. प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला अशाच प्रकारे जर बॅटिंग केली तर 44. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न. मिड विकेटला फटका इथे सजवला गेलाय. कार्पेटच्या साहाय्याने सिंगल येते. सिंगलने धावसंख्येचं टोटल वाढणार आहे. धावसंख्या आतापर्यंत 20 धावा या फलकावरती जोडले जात आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिल्या 2 षटकामध्ये अक्षरशः जर पाहायला गेलं तर गोलंदाजांनी वर्चस्व राखलं, परंतु त्यानंतर तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. एक चूक केली, तो षटकार आला आणि थोडासा जो दबाव होता तो दबाव कमी होत असताना पाहायला मिळतोय. रवी गुले सांगतोय मला साथ दे, मी एक साथ आपण लढूया आणि या मॅच मध्ये एक धावसंख्या जी आपण फायटिंग टोटल आपल्याला उभारायचे ते आपण उभारूया. यस, आता सातत्याने धावा येणं खूप गरजेचं असणार आहे. कारण एक 50 ते 55 धावांपर्यंत तरी मजल मारावी लागेल. एक फायटिंग टोटल स्कोर बनवावं लागेल. पुढचा बॉल यावेळेस लॉफ्टेड शॉट समोरच्या दिशेने लॉंग ऑफ सीमा पार षटकार. फटका चांगल्या रीतीने केला. पहा कशा प्रकारे तो फटका केला जातोय. षटकार आला, थोडासा पुढे टाकला आणि त्यानंतर तो लॉफ्ट केला फटका 6 धावींसाठी. या 6 धावीने धावसंख्येचं टोटल मी मगाशीच म्हटलं होतं, तुम्ही याआधी खिंडीत पकडलंय आणि त्यानंतर कुठेतरी ती खिंड जी आहे ती सेल करताय. म्हणजेच आपण थोडंसं लेझी राहिलाय. शत्रू आपल्यावरती आक्रमण करणार यात शंका नाहीये. तो फटका केला. प्रेक्षकांच्या माध्यमातून झेल टिपण्याचा तो प्रयत्न केला गेला. ती धुरंधरची तिकीट मिळाली असती जर हा झेल टिपला असता तर. यस, नक्कीच. यावेळेस लॉफ्ट केला. यावेळेस ऑफ साईडला क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय झेलपर्यंत. झेल टिपला गेलाय. षटकार नंतर आली आहे विकेट. पहा आपण कुठे चूक केली. या धावा येत आहेत. या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 2 मोठे फटके आलेत. म्हणजे आपण कमबॅक केलाय. इथे पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं होतं. अशा वेळेला पुन्हा एकदा तुम्ही साथ सोडलेत, म्हणजेच पुन्हा एकदा आपण बॅकफूट वरती ढकलला गेलेत. योजना आखाव्या लागतील, त्या अंमलात देखील आणाव्या लागतील. चूक करताय. पहा पुन्हा एकदा तो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला आणि त्याच वेळेला कव्हरच्या डोक्यावरून तो फटका खेळण्याचा इरादा टिपच्या क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केला आणि तो झेल टिपला गेला. यस, थोडासा संयम गरजेचा होता या क्षणी, परंतु तो संयम कुठेतरी हरवला आणि त्यानंतर विकेट आली. हे षटक पहिल्या 2 षटकांच्या तुलनेत थोडंसं महागडं ठरलंय, परंतु त्यानंतर गोलंदाजाने देखील कमबॅक केला. विकेट मिळवले. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते बॅटिंगसाठी. तेजस तेजस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. तेजसवर जबाबदारी मोठी असणार आहे. तेजसला देखील ते मोठे फटके मारावे लागतील. संघाला गरज आहे. धावसंख्या 26. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू. आल्या पावली पहिला बॉल हवेत खेळलाय. भरपूर उंच चेंडू उडालाय. क्षेत्ररक्षक लांबवरून प्रयत्न करतोय, परंतु चेंडू जाईल सीमा पार. पाहूया पंचांचा काय इशारा येतोय. 1 बाउन्स. 4 धावांसाठी आल्या पावली. 4 धावांचा धमाका. 4 धावा आलेत. मी म्हणेन इथे नशिबाने साथ दिली. पहा मोठा फटका खेळण्याचा इरादा झाला. उंची होती परंतु लांबी नव्हती आणि त्याच वेळेला इथे झेल घेण्याची संधी. पहा कॅमेरा वर्किंग अप्रतिम पाहायला मिळते. झेल घेण्याची संधी होती परंतु कुठेतरी प्रॉपर ते कॉलिंग नव्हतं. तर कॉलिंगचा अभाव पाहायला मिळाला. तू घेऊ की मी घेऊ असं चित्र पाहायला मिळालं. अशाच वेळेला तो थोडासा कॉन्फिडन्स लूज झाला आणि तिथेच तो चौकार देखील आलाय. धावसंख्या वाढते देखील. 4 धावेने धावसंख्येचं टोटल वाढणार आहे. पहा वेळ होता आपल्याकडे परंतु कुठेतरी कॉलिंगचा अभाव जरूर आपल्याला जाणवला आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 30 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. 3 षटकांमध्ये 30 धावा 5 विकेट. सरासरी चांगली आहे परंतु विकेट थोडीशी चिंतेची बाब ठरली आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रदीप ज्ञानी अर्थातच डॉन गोलंदाजी माकडे सज्ज होत आहे. षटक क्रमांक 4. षटकाची जबाबदारी डॉन यांनी घेतली आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये 30 धावा आल्यात. 30 धावा आल्यात.
पहिली 2 षटकं पाहिली तर अवघ्या 12 धावांची होती. परंतु त्यानंतर पाहिलं तर तब्बल 18 धावा या तिसऱ्या षटकामध्ये खर्च केल्या गेल्यात. आता कमबॅक गोलंदाजांना करावा लागेल. चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलाय. पहा प्रदीप नायनीत गोलंदाजीसाठी आलेत. युवा खेळाडूंना घडवणारं व्यक्तिमत्व म्हणजेच प्रदीप नायनीत युवा खेळाडूंना संधी देणारे व्यक्तिमत्व आहे. सातत्याने जर पाहायला गेलं तर जो खेळाडू चांगली कामगिरी करतोय त्याला मोठ्या व्यासपीठावरती चमकण्याची कामगिरी करणारे व्यक्तिमत्व. आणि रवी गुल्लेला देखील कित्येक वेळेला संधी दिली, लॉफ्ट केलाय, फटका चांगल्या रीतीने केलाय, मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल चाललाय ओव्हर द रोप, षटकार 6 धावेंसाठी. षटकार पाहायला मिळते ओव्हर पिच बॉल आणि त्याला फाटवलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. रवीच्या बॅटमध्ये एका बाजूने नक्कीच ती खिंड लढवतोय. सलामीसाठी दाखल झालाय आणि संघाची गरज ओळखून ती जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वय वर्ष 45 या वयामध्ये देखील दर्जेदार कामगिरी पाहायला मिळते. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरी, फुलर लेनचा चेंडू, त्याच्यावरती मिड विकेटला फटका पुन्हा एकदा सजवलाय. सिंगल दा फलकावरती ऍड होते. चित्रक्षण चांगलं झालंय. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 37 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यावरती. या 37 धावा प्रोजेक्टेड स्कोर आता मात्र वाढत चाललाय. त्याचं कारण देखील आहे जे मोठे फटके मगाच्या मागील षटकामध्ये केले गेले आणि या चेंडूवरती जो मगाच्या चेंडूवरती जो षटकार आला त्यामुळे प्रोजेक्टेड स्कोर आता मात्र वाढत चाललाय. तेजस आता स्ट्रायकिंग एंडला असेल. तेजसच्या बॅटमधून देखील एक चौकार पाहायला मिळाला. आल्या पावलेच पहिला बॉल त्याने सीमारेषा पलीकडे पाठवला होता. यावेळेस वेगवान बॉल, चेंडू भरपूर उंच उडालाय. क्षेत्ररक्षक लांबून येतात परंतु चेंडू नो मॅन्स लँडमध्ये पडेल. तत्पूर्वी 2 धावा इथे पळून काढल्या गेल्यात. पुन्हा एकदा चूक केली जाते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. कोणत्या वेळेला आपल्याला आक्रमक व्हायचंय, कोणत्या वेळेला थांबवायचंय हे देखील कळणं गरजेचं आहे. इथे मोठे फटके येणं गरजेचं देखील आहे परंतु त्याचबरोबर थांबणं देखील गरजेचं आहे. रवी गुले देखील तेच सांगतायत. आपल्या दोघांमध्ये देखील क्षमता आहे. इथे जर विकेट आली तर आपण बॅकफुटवरती जाणार आहे. धावा थोड्याशा कमी येतील आणि धावा कमी आल्या तर दुसऱ्या संघाला आपल्याला रोखण्यामध्ये अपयश येईल. आपल्याला धावा बनवायच्यात. मागच्या मॅचमध्ये आपण 60 65 70 धावा करतोय. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमा पार. चौकार 4 धावांसाठी. कोणत्याही खेळाडूला इथे चान्स नाहीये कारण का क्षेत्ररक्षक देखील नाहीये आणि याच वेळेला पहा फटका चांगल्या रीतीने सजवला गेला. कार्पेटच्या छायाचा वापर केला आणि पहा क्षेत्ररक्षक नव्हते तिथेच इथे फटका केला गेला. हे देखील महत्वाचं आहे. गॅप शोधणं महत्वाचं आहे आणि तो शोधला देखील गेला. मोठा फटका खेळण्याचा इरादा याआधी झाला. रवी गुलेने थोडं सांगितलं संयम राखणं गरजेचं आहे आणि ते राखलं देखील गेलं. यावेळेस गती परिवर्तित थोडासा कमी गती टाकला होता परंतु वेळीच ओळखला आणि त्याला पाठवलं पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चांगला फटका केला गेला. पहा थोडस बॉडीवरती टाकला तो चेंडू आणि त्यानंतर नो लुक शॉट खेळण्याचा तो प्रयत्न लॉफ केला आणि त्यानंतर चौकार देखील पाहायला मिळाला. थोडस अंतराने तो मागे राहिला नाहीतर षटकार देखील पाहायला मिळाला असता. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून तो फटका केला. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर धावा बनवल्या गेल्यात 47 धावा या संघर्षातून आलेल्या 47 धावा आहेत. चांगली बॅटिंग केली. रवी गुलेला वेळोवेळी साथ मिळाली. टाइम आउट आहे. आपल्याला वेळेचं बंधन आहे. अशा वेळेला तुम्ही वेळ पाळली नाहीयेत आणि त्यामुळे आपल्याला एक क्षेत्ररक्षक जो आहे तो 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये गावा लागेल. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती लागले जात आहेत. कोणीतरी म्हटलं देखील आहे घामाचे थेंब आणि मनगटाची जिद्द याचंच फळ म्हणजे विजय आणि तो विजय साकारायचा तर आपल्याला घामाचे थेंब गाळावे लागतील म्हणजे कष्ट करावे लागतील आणि मनगटातील ती जिद्द ती वाढवावी देखील लागेल. रवी घुले पाहतो चेहऱ्यावरचा घाम म्हणजे जिद्द आणि या चिकाटीने त्याने देखील या स्पर्धेमध्ये ते स्वतःचं साम्राज्य आणि संघाचं साम्राज्य उभारायला सुरुवात केली. संख्या आतापर्यंत 47 धावा शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये किती अनिकेत धावा होतील? गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. अनिकेत गोलंदाजी माकडे सज्ज आले. शेवटच्या षटकाची जबाबदारी अनिकेतवर दिली गेली. पहिली 2 षटकं फक्त 12 धावांची होती परंतु त्यानंतर फलंदाजांचा बोलबाला राहिलाय. पहिला बॉल ऑफ ड्राईव्हचा फटका कव्हर क्षेत्रामध्ये जबरदस्त कॅच टिपला गेलाय. विकेट रवी यांची विकेट महत्वाची विकेट आली आहे. ओव्हर पिच बॉल होता त्याला कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे क्षेत्ररक्षक
तैनात केला गेला होता. कॅच टिपला गेलाय. रवी यांची विकेट आली आहे. नक्कीच ट्रॅप रचला तसा तो ट्रॅप रचला गेला. पहा थोडंसं उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवलं, त्यानंतर क्षेत्ररक्षण कव्हरला तैनात केला गेला आणि तो फटका खेळण्याची ती संधी पुन्हा एकदा प्राप्त झाली आणि अशा वेळेला तो मोठा फटका पहा कशा प्रकारे चेंडू डिलिव्हर केला. वाईट यॉर्करचा प्रयत्न केला गेला आणि त्याच वेळेला तो फसवलं गेलंय. म्हणजे प्लॅनिंग नुसार इथे रवी घुलेला माघारी परतवलं गेलंय. जी स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथ वरतीच त्याला अडकवलं गेलं. परंतु रवी यांनी चांगली कामगिरी केली आहे. बाद होण्याआधी तब्बल 21 धावांची खेळी. ज्यावेळी संघ संकटात होता त्यावेळी 21 धावांची आलेली खेळी नक्कीच संघासाठी हिताची ठरेल. म्हणूनच त्याच्यासाठी टाळ्यांचा गजर त्याच्या संघ सहकार्याने देखील केलाय. संघाला गरज होती आणि अशा वेळेला त्याच्या बॅटमधून 13 चेंडूमध्ये 21 धावा त्या धावफलकावरती त्याने बनवल्या. मोठे फटके आणि त्याचबरोबर संयमाची जोड साधत त्याने धावसंख्येला आकार दिलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. फिरोज मैदानाच्या आतमध्ये तो देखील आलाय. रवी घुलेची विकेट आली आणि फिरोजला संधी मिळाली. वेगात टाकलाय. चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. रनआउटची विकेट येईल का? हो, रनआउटची विकेट आली. सॅक्रिफाईस केली जाते ती विकेट. माघारी परतलेत फलंदाज फिरोज. नक्कीच आपले विकेट इथे बहाल केले कारण तेजस यांचं स्ट्राईक रेटला जाणं खूप गरजेचं होतं कारण तेजस यांच्या बॅटमधून तब्बल 14 धावा आतापर्यंत 4 चेंडूमध्ये आल्यात आणि त्याचमुळे तेजस यांना स्ट्राईक देणं गरजेचं होतं आणि त्याचमुळे आपली विकेट त्यांनी सॅक्रिफाईस केले. माघारी परत आहेत बॅटर फिरोज. तो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात बॅटिंगसाठी. गणेश शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. टार्गेट सेट करणारे चेंडू असणार आहेत. धावसंख्या 47 धावा. त्या शेवटच्या 5 चेंडूवर 1 ते 2 मोठे फटके गरजेचे ठरतील. एक 60 धावांचं टोटल एक चांगलं ठरेल. नक्कीच सर 60 डावा जर बनवल्या गेल्या तर या क्लायमेटमध्ये त्या 60 डावा आपण रोखू शकतो कारण का गोलंदाजी देखील चांगली आहे. चांगला चेंडू या आधीचाच रिप्ले चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. तो टप्पा अचूक शोधलाय आणि त्या टप्प्यानंतर पहा शोल्डरचा वापर इथे मात्र चांगल्या रीतीने केला आणि तो वेगवान चेंडू रोखण्यासाठी सज्ज होता. शेवटच्या अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत. त्या 3 चेंडूवरती 2 मोठे फटके आले तर एक चांगली धावसंख्या उभारली जाणार आहे आणि 60 पर्यंत जर आपण मजल मारत असाल तर जिंकण्यासाठी ते टार्गेट योग्य असेल. परंतु इथे योग्य फटका केला जात नाहीये. चांगला चेंडू डिलिव्हर केला. पुन्हा एकदा शोल्डरचा वापर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांकडे धावा घेतला जातोय. बाउन्सरचा वापर केलाय का पाहावं लागेल. येस बॅटिंग करणाऱ्या टीमने ते रिव्ह्यू घेतला गेलाय. पोस्ट स्टेपिंगसाठी या रिव्ह्यूची मागणी केली गेली. या काय डिसिजन येतोय थर्ड अंपायर इथे नक्कीच चाचपणी केली जाईल आणि त्यानंतर डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आपण पाहतो यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड आयोजित यंगस्टार प्रीमियर लीग 2026 आमदार चषक 2026 ही दैदिप्यमान क्रिकेट स्पर्धा संपूर्ण भारतभरातून 5 दिवस सातत्याने चांगले खेळाडू पाहायला मिळतील. भारतातील टेनिस क्रिकेट विश्वातील तारे सितारे आपण या मैदानावर पाहणार आहोत. SMJ हायस्कूलचे भव्य दिव्य पटांगण देवगड क्रिकेटची पंढरी बोललं तर वावगं ठरणार नाही कारण देवगड क्रिकेटमधील अनेक स्पर्धा या आपण मैदानावर पाहतो. पाहूया काय डिसिजन येतोय पंचांचा. थोड्याच वेळामध्ये तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. वेगवेगळ्या अँगलने ते चेक केलं जाईल. 70-70 स्पोर्ट्सची संपूर्ण टीम आपल्या समोर जोडली आहे. खूप चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच सर त्याचमुळे जर पाहायला गेलं तर 70-70 स्पोर्ट्सला मोठ्या प्रमाणात मागणी देखील आहे आणि त्यांचा चाहता वर्ग एक त्यांनी वेगळाच चाहता वर्ग निर्माण केलाय. त्यांचं कॅमेरा वर्क असेल त्यांच्या सर्व बाजू या प्रेक्षकांना जे आहेत ते आवडतात. त्याचं लाईव्ह टेलिकास्ट जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणूनच चर्चा असते 70-70 स्पोर्ट्सची स्पर्धा म्हणते किती हिटच असते आणि यावर्षी
यंगस्टार प्रीमियर लीग देखील हिट होणार यात शंका नाही, कारण का 70 स्पोर्ट्सचा त्यांना आशीर्वाद देखील लाभला आणि म्हणूनच या स्पर्धेची चर्चा सातत्याने पाहायला मिळते. आजचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसामध्ये देखील प्रेक्षकांनी खूप पसंती दर्शवली या स्पर्धेला. चांगली स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली, मेहनत ही रंग लावताना आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांकडे तो डिसिजन आहे पेंडिंग अजून देखील आहे. पाहायचं या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा मिळतील का, तो एक्स्ट्रा चेंडू मिळेल का. ओव्हर स्टेप नाही आहे, पण वन बाउन्स आहे. येस, म्हणजेच पंचांनी आपला डिसिजन कळवला. वाईटचा निर्णय पंचांनी कळवला. वन बाउन्सचा इशारा देखील दिला जातोय. ओव्हर स्टेपिंगसाठी तो पंचाचा निर्णय आलाय. वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून दिला जातोय, म्हणजे एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ती धाव ऍड होईल. पहा, बोट रोल केली आणि त्यानंतर थोडासा बाउन्सरचा वापर केला गेला एक्स्ट्रा धावेसाठी तो चेंडू. आता एक्सप्रेस डिलिव्हरी, पुन्हा एकदा चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. सुरेख चेंडू आता आलाय. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये रोखायचं आहे आणि त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. चांगले चेंडू डिलिव्हर केले जातात. पहा, जबरदस्त एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाली. फुलर लेनचा चेंडूचा वापर केला आणि त्यानंतर एक्सप्रेस डिलिव्हरी. धावसंख्या जी आहे ती रोखली गेली. धावसंख्येचं टोटल 48 धावा धावफलकावरती. सुरुवात चांगली झाली नाहीये आणि म्हणूनच शेवट गुड करता आला नाहीये. हे शेवटचे काही चेंडू बाकी असणार आहेत. 48 धावा धावफलकावर तेजस स्ट्रायकिंग एंडला आहेत. बाकी बाय 2 चेंडू दौडत गेलेत. बेस वेगवान बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळलाय. लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवतोय तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेसाठी वेगाने पावलं वळली आहेत. स्ट्राईक एंडला डिरेक्ट हिट, फिंगर अप, म्हणजेच काय तर फलंदाज आउट, रनआउटच्या स्वरूपात. अजून एक विकेट. विकेट नंबर 8, अजून एक विकेट माघारी परतली जाते. गणेश शेट्टी मात्र माघारी परतलेत. रनआउटच्या स्वरूपामध्ये ती विकेट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि फुलर लेनचा चेंडू डिलिव्हर केला गेला, टॅप केला गेला. त्यानंतर सिंगल धाव फलकावरती जोडली गेली. दुसऱ्या धावेचा तो प्रयत्न देखील झाला. थोडस खराब फेकी आणि त्याच वेळेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक होते आणि अगदी अचूकतेने तो यष्टांचा वेध घेतला गेलाय. धावसंख्या आतापर्यंत 49 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यावरती. न्यू बॅटर प्रतीक आपल्याला तो देखील पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू, अजून एक जबरदस्त चेंडू हाताला गेलाय आणि याच चेंडूवरती विकेट देखील आले. म्हणजेच पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात येतोय आणि या पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या गेल्यात 9 गड्यांच्या मोबदल्यावरती 49 धावा. 50 धावांचा उद्दिष्टांचा पाठलाग दुसऱ्या इनिंग मध्ये करायचा आहे. त्या बनवल्या जातील का हे देखील पाहायचं आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये एफर्ट जास्त लावावं लागतील, कारण का आपण धावा कमी बनवल्या आहेत. अशा वेळेला कशा प्रकारे रणनीती असेल, कशा प्रकारे रोखलं जाईल, कशा प्रकारे तो अभ्यास असेल, आपल्याला तो देखील पाहायचा आहे. यानंतर मायक्रोफोन मध्ये बदल आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर याच महाराष्ट्राचा एक गोड आवाज, म्हणजेच सर्वांचे लाडके समालोचक म्हणून सातत्याने ज्यांनी मोठमोठ्या स्पर्धांमध्ये जबरदस्त असं समालोचक केलंय, असे मुलाखत सम्राट
मनीषजी पाटील सर आपण त्यांचा देखील आवाज ऐकणार आहोत. धन्यवाद जयेश पोटफोडे सर, धन्यवाद प्रसाद चळके सर, धन्यवाद प्रदीप देऊळकर सर, धन्यवाद चंद्रकांत शेट्टे सर. आणि पुन्हा एकदा या महत्त्वाच्या दिवशी, महत्त्वाचा दिवस काय, आज आमचे आयोजक आदरणीय संतोषजी तारी नगरसेवक यांचा आज वाढदिवस आहे. आपण देऊया आदरणीय संतोषजी तारी यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन. 30 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. सामना अटीतटीचा होईल अशी खात्री मी देतोय. या दोन संघ कशा पद्धतीने एकमेकांना झुंज देतील जे आवश्यक आहे. उद्याचा दिवस महत्त्वाचा. उद्याच्या दिवशी 4 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूला गोल स्ट्रायकर्स हा संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. गोल स्ट्रायकर्स गोवा, या संघामध्ये अपाली कलंगुटकर, गौरेश नागवेकर घुंगरू, रजत कुडाळकर ज्यांचं आपण रामेश्वर प्रतिष्ठान मिठभावला मागच्या वर्षी हाफ सेंचुरी सुद्धा पाहिली. सेंचुरी सुद्धा त्यांच्या नावावर कित्येक आहेत. असे गोल स्ट्रायकर्सला उद्या आपण खेळताना पाहणार आहोत. श्रीराम फाउंडेशन ठाणे, या संघामध्ये ठाणे, भिवंडी या परिसरात खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. गणेश डिंगोरे, भाया पाटील, प्रज्ञेश ठाकूर, अजय पाटील भरोरी, प्रितेश जोशी जो शतकवीर आहे बाळकुमचा, आदिनाथ मडके शहापूर, करण पाटील ज्यांचं फायफर आपण ग्रामीण बिग बॅशमध्ये पाहिलं, ज्यांना 77 स्पोर्ट्सच्या वतीनं 50,000 रुपये बक्षीस म्हणून देण्यात आलं, ते करण पाटील तुम्हाला उद्या खेळताना पाहायला मिळतील. विधान पाटील, क्रिसिल मस्तान, अनिकेत पाटील, आकाश रिपट कासरडोली, कमलेश पाटील कावा आणि सुमित सरवणे हे उद्या तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहेत. उद्या जबरदस्त फॉर्मॅट. त्यानंतर तिरुपती सावर्डेमध्ये संजय भाकळे, दत्तप्रसाद सावंत, साहिल चव्हाण, पार्थ गांधी, इमाद माहीमकर, श्रीकांत मोलगी, सोहेल शेख, सूरज करकरे, नयन भगत, आदर्श वाघमारे, सुमित पात्रे हे खेळताना पाहायला मिळणार आहेत. AK स्पोर्ट्स वरोडेमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील थॉमस डायस, मुंबईचा तुफान, उद्या देवगड नगरीमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. इजाज अहमद, विशाल यादव, केएल मनसूर, हर्ष यादव, प्रशांत घरत जे मागच्या वर्षीचे मालिकावीर आहेत, प्रथमेश पवार, मोहम्मद नदीब, राज सिंग, सूर्या मणिरत्नम आणि सागर रणपिसे हे तुम्हाला AK स्पोर्ट्स वरोडे या संघात उद्या खेळताना पाहायला मिळतील. तर उद्या एक तगडी स्टारकास्ट आहे, तर आवर्जून भेट द्यायला विसरू नका. या ग्राउंडवर हायस्कूलच्या मैदानावर आपण ही स्पर्धा खेळवतोय. 70 स्पोर्ट्सवर ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित करतोय. हे सर्व अपडेट्स उद्याचे होते, पण आता आजच्या या महत्त्वपूर्ण सामन्याचे अपडेट्स घेऊया. आमचे सर्व स्पॉन्सर्स तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत. हॉटेल प्रपंच, मेन रोड देवगड, हॉटेल सनिका, सलगर अमृततुल्य चहा, रामेश्वर देवगड हापूस, सागर पडवळ, तुलसी मेडिकल, भाग्यलक्ष्मी फूड्स अँड कोल्ड ड्रिंक्स, जितेश जाधव, आंबा व्यावसायिक पटवणे, श्रीयुत सौरभ कुलकर्णी, युवा उद्योजक देवगड, श्रीयुत सुबोध कांबळी, व्यावसायिक देवगड, श्री साईबू बिल्लारे, व्यावसायिक देवगड, चला सामना सुरू होतोय आणि 2 बॅटर्स पोचलेले आहेत. पुन्हा एकदा ज्यांच्या नावाची चर्चा मागच्या सामन्यात झाली, ज्यांचं अर्धशतक आपण एन्जॉय केलेलं आहे, प्रफुल्ल पाटील तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील आणि त्यांची साथ देणारा फलंदाज आहे नॉन स्ट्रायकर्स एंडला गौरव. तर प्रफुल्ल आणि गौरव यांची ही जोडी ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये धमाकेदार खेळ दिला आणि आता सुद्धा तो खेळ पाहायला मिळेल का? अर्धशतक पहिलं बैलं यंगस्टर प्रीमियर लीग अर्थात आमदार चषकाचं प्रफुल्ल पाटील यांच्या नावावर गेलेलं आहे आणि पुन्हा एकदा हा सामना जिंकण्यासाठी त्यांची भूमिका खूप महत्त्वाची ठरेल. क्रिकेटच्या खेळामध्ये हलक्यात घेऊन चालत नाही प्रतिस्पर्धी संघाला. स्वतःवर तर विश्वास ठेवायचाच आहे, पण प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा कमी लेखून चालत नाही. क्रिकेटचा खेळ तेच सांगतो, बिलीव्ह युअर सेल्फ. आणि पाहूया तोच विश्वास स्वतःवर ठेवत असताना या डावात सुद्धा तसाच खेळ पाहायला मिळेल का प्रफुल्लचा?
गोलंदाजी करण्यासाठी मंगलमूर्ती इन्फ्रा पुणे संघाकडून येत आहेत अजिंक्य देशमुख. पुन्हा एकदा अजिंक्यवर तो विश्वास ठेवलेला आहे. पहिला सामना अजिंक्यच्या नावावर राहिला. दुसऱ्या सामन्यामध्ये अजिंक्य 21 धावांचं षटक हाताळताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा अजिंक्यला नवीन चेंडू हाताळण्याची संधी मिळालेली आहे, जी त्यांची खरं तर खासियत राहिली आहे. पण पाहूया या पहिल्या षटकावर तो दबदबा कोणाचा राहणार आहे. पहिला बॉल हाताळण्यासाठी अजिंक्य देशमुख पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहे. स्ट्रायकर स्टँडला आहेत प्रफुल्ल पाटील. होते दुसऱ्या डावाची सुरुवात. 30 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 50ची गरज आहे. नॉकआउट स्टेज हे दोन्ही संघांना ठाऊक आहे. पहिल्याच बॉलवर उलट दिशेने खेळण्याचा अप्रोच फलंदाज प्रफुल्ल पाटील यांचा पाहायला मिळाला. जो वेग होता अजिंक्यचा, तो वेग नाही ओळखताला ऑफस्टंपच्या बाहेर बॉल ठेवला होता आणि म्हणूनच कनेक्शन तर झालं नाहीये. अप्रोच इंटेंट क्लिअर पहिल्याच षटकापासून पहिल्याच बॉलपासून अटॅकिंग स्ट्रॅटेजी प्रफुल्ल पाटील. फुल पुढ्यात ठेवलेला बॉल ड्राईव्ह केलाय. मिडॉनला उजवीकडे सरकत बॉलला चेस करावं लागते. तोपर्यंत डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. तो बॉलवर पोहोचतोय. मिळत आहेत या 2 धावा. एक बॉल महत्वाचा आहे. एक क्षण महत्वाचा आहे. धावा घेण्यासाठी थोडीशी घाई तर करावीच लागेल, पण स्वतःचा विकेट जाणार नाही याची काळजी सुद्धा फलंदाजांना घ्यायची आहे. 30 चेंडूमध्ये 50 करायच्या होत्या. आता 28 चेंडूमध्ये 48 करायचं आहेत. महत्वाचा सामना, महत्वाचा डाव. दोन्ही संघ आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतायत. फुल इन बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल मागे आहे. शॉर्ट स्टॉपला बॉल अडवला जाईल. प्रोटेक्शन योग्य त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि म्हणूनच धावा वाचवण्यासाठी अचूक फील्ड प्रोटेक्शन मंगलमूर्ती इन्फ्रा पुणे या संघाच्या वतीने पाहायला मिळालेले आहे. गणेश हडवळे यांचा हा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. मागचा सामना अगदी शेवटच्या टप्प्यावर ते पराभूत झाले होते आणि याच सामन्यामध्ये चुका होणार नाही याची ते काळजी घेत आहेत. पण पहिल्या डावामध्ये जितक्या धावा बनायला हव्या होत्या तितक्या तर नाही बनल्या. त्यातल्या त्यात आता संविधान ग्रुप संघाकडून देखील चांगल्या खेळाची अपेक्षा मागच्या सामन्यामध्ये चँगो यांनी पूर्ण केलेली आहे. प्रफुल्ल पाटील यांचं ते अर्धशतक आपण पाहिलं. म्हणूनच मागच्या सामन्यावर तुमचा जो खेळ झालाय अपेक्षा तीच असते कॅप्टनची. या सामन्यात सुद्धा तसाच खेळ पाहायला मिळेल. पुन्हा एकदा इन फ्रंट ऑफ द विकेट ड्राईव्ह करताना बॉलला खेळलंय मिड ऑफला. थ्रो नॉन स्ट्रायकर्स एंडला. तोपर्यंत वेगानं ती धाव पूर्ण केली. जेव्हा आपण 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये खेळतो आणि धाव घेण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला वेगानं पळावं लागतं. एकदा का जागा सोडली मग पुढच्या पॉपिंग क्रीजवर पोचल्याशिवाय थांबायचं नसतं आणि तेच तत्व या दोन्ही फलंदाजांच्या वतीनं पाहायला मिळालं. मिळते ती मागच्या बॉलवर 1 धाव. मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवण्याचा पवित्र आतापर्यंत गोलंदाज अजिंक्य देशमुख यांचा यशस्वी राहिलेला आहे. पहिला बॉल डॉट, पुढच्या बॉलवर डबल आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 सिंगल्स. धावसंख्या 4 आणि यानंतर जरी झाला उशीर आमचे फटके असतात पद्धतशीर. बॉल स्ट्रेट लॉंग ऑफ क्लिअर सिक्सर. पुढ्यात ठेवलेला बॉल पुढे ठेवला. सर्व काही ओके चाललं होतं, पण आता हा ऑफ कटर टाकण्याचा निर्णय होता गोलंदाज अजिंक्यचा. पण अगदी पुढ्यात ठेवला बॉल. सोपा होता. फक्त फुल फेस ऑफ द बॅट बॉलच्या लाईनमध्ये घेऊन जायचं होतं आणि तेच करत असताना त्यांनी योग्य ते वेळी ताकद लावली. टायमिंग जुळलं आणि या मिळालेल्या आहेत 6 धावा या 5व्या बॉलवर. आणि क्रीज बॉक्सच्या कोण्यावर जाऊन क्रीज बॉक्सचा अचूक वापर करून बॉलला येऊ दिलं आपल्या कक्षेमध्ये आणि त्यानंतर मग सरळ बॅटचा वापर करत बॉलला सीमा रेषेच्या बाहेर धाडलं. एकच मारलाय पण सॉलिड मारलाय प्रफुल्ल पाटीलने. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक. बॉल मिडॉनला आणि क्षेत्ररक्षण चुकलं. एक चूक महागात पडेल, कारण आता हा नॉकआउट स्टेज आहे. आतापर्यंत जो प्रवास तुम्ही या स्पर्धेत केलेला आहे तो प्रवास यशस्वी करायचा असेल तर मग चुका होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 11. जिंकण्यासाठी 24 चेंडू 39 धावांची गरज. 24 बॉल अँड 39 रन्स रिक्वायर्ड टू विन. या स्पर्धेत जो खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करणार आहे, म्हणजे अजूनही कोणी जर ड्रायव्हिंग लायसन्स काढत असेल तर ड्रायव्हिंग लायसन्स काढून घ्या, कारण क्रिकेट खेळता खेळता तुम्हाला टाटा टियागो कार जिंकण्याची संधी आहे. म्हणूनच या स्पर्धेचं औचित्य हे प्रत्येकाला चांगलं द्यायचं. जर जो चांगला खेळतोय, प्रेक्षकांसाठी सुद्धा विविध बक्षिसं आपण या अगोदर जाहीर केलेले आहेत. 500 रुपयाचं कुपन काढून तुम्हाला 2 व्हीलर सुद्धा जिंकता येऊ शकते. फ्रीज आहे, रेफ्रिजरेटर आहे, विविध गृहोपयोगी वस्तू आहेत, वॉशिंग मशीन आहे. अगोदरच स्ट्रोक ऑफर झाला होता.
थोडासा उशिरा बॉल डिलिव्हर्ड केला. गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत गोलंदाज सूरज येत आहेत सेकंड ओव्हरसाठी. सूरज यांनी मागच्या सामन्यामध्ये ते षटक जे हाताळलं होतं, ज्यामध्ये दोन्ही आघाडीचे फलंदाज त्यांनी बाद केले होते. विश्वजितला सुद्धा बाद केलं होतं आणि विकीला सुद्धा बाद केलं होतं. त्याचमुळे सूरजचा षटकाचं महत्त्व गणेश हडवळे यांना ठाऊक आहे. म्हणूनच त्यांना उशिरा न वापरता सुरुवातीच्या षटकांमध्ये वापरण्याचा निर्णय त्यांचा आहे आणि त्यांचा निर्णय योग्य राहतो का पाहूया. तुमच्या संघात 11 खेळाडू आहे, पण त्या 11 खेळाडूंना कसं, कधी, केव्हा वापरायचंय तो अनुभव तुमच्याकडे असला पाहिजे. आणि पाहूया सूरजला दुसऱ्या षटकासाठी आणण्याचा निर्णय योग्य राहतोय का. धावसंख्या 12. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, पंच केलाय, क्षेत्ररक्षक खूप दूर आहे, बॉलला चेस करतोय, पण त्याचा चेस इनकम्प्लीट. बॉल कव्हर पॉइंट सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहूया. ती जागा मिळाली फलंदाजाला आणि जागेचा वापर केला. बघा बॅकफुटला बॅलन्स करून बॉलला पंच केलं. कव्हर पॉइंटला कोणीच नव्हतं. एक्स्ट्रा कव्हरमधून क्षेत्ररक्षक बॉलला चेस करताना पाहायला मिळाला, पण बॉलवर पोचेपर्यंत बॉल काय सीमारेषेच्या बाहेर गेला आणि त्याचमुळे या चौकाराची आवश्यकता होती. 5व्या बॉलवर षटकार आला पहिल्या षटकाच्या आणि दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या बॉलवर चौकार आला. धावांसाठी जी धावाधाव चालू होती आता ती थांबलेली आहे. मोठे स्ट्रोक येत आहेत फलंदाजांच्याकडून. गौरव स्ट्रायकर सेंडला हवेत आहे, संधी निर्माण झाले. मिड ऑफ मागे सरकतोय, झेल टिपण्यासाठी बॉडी ऍडजस्ट करतोय. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर टिपतोय आणि मागच्या चौकाराचा प्रतिउत्तर सूरज देतोय. गौरवचा खेळ संपला. धक्का क्रमांक 1. जगन्नाथ स्मृती पिंगल साई संविधान ग्रुप पुणे. बाद होणारा फलंदाज गौरव. आत्ता तर तो सुरू झाला होता, पण त्याला थांबावं लागलेलं आहे. कारण आहे सूरज. सूरज हा विकेट घेण्याची खात्री देतो. मागच्या 3ही डावांमध्ये ती खात्री त्यांनी कॅप्टनला दिलेली आहे आणि म्हणूनच सातत्यानं जेव्हा विकेटचा शोध घ्यायचा आहे, कॅप्टनच्या डोक्यात फक्त एकच नाव येते, सूरज गायकवाड. आणि कधीच तो त्यांच्या कॅप्टनला नाराज करत नाही. जे कॅप्टनला पाहिजे तो मिळवून देतो आणि म्हणूनच भरवशाचं दुसरं नाव म्हणजे सूरज गायकवाड. गौरवचा विकेट त्यांनी मिळवला आणि नवीन फलंदाज मैदानात पोहोचतायत अमोल शेळके. अमोल येत आहेत नवीन फलंदाज. सामना प्रेक्षकांच्या मनाप्रमाणे पुढे चाललेला आहे. हा संभ्रम प्रेक्षकांच्या मनात राहिला पाहिजे शेवटच्या टप्प्यापर्यंत की नेमका कोणता संघ जिंकतोय. तरच प्रेक्षक थांबतो. प्रेक्षक त्या सामन्याचा आनंद घेताना विविध आठवणी मनात साठवून ठेवतो. लेग कटर होता, ज्याची गती कमी होती. सूरज गायकवाड यांच्याकडे परिवर्तन आहे. फ्रूट सलाड बॉलिंग करण्यासाठी सूरज गायकवाड यांना ओळखलं जाते. चेंडूमध्ये तितकी गती नव्हती, पण टर्न होता. आणि फलंदाज जो नवीन आहे, त्या नवीन फलंदाजाला रोखण्यासाठी योग्य त्या चेंडूची हाताळणी सूरज गायकवाड यांनी केली. इकॉनॉमिकल राहिले या षटकामध्ये. विकेट टिकवर राहिले. धावसंख्या 16. पुढचा बॉल. आता वेग वाढवलाय बघा. मागचा बॉल कमी गतीचा लेग कटर होता, आता वेग वाढवला. शॉर्ट ऑफ गुड लेन बॉल. बॉल राईज झाला कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहतोय आपण. हा शार्प इन कटर होता, आर्मर होता. आणि यावेळेस अशाच चेंडूंची निवड तुम्हाला करायची आहे. प्रतिस्पर्धी खेळाडू जर नवीन आहे तर त्याच्यावर कसा जास्तीत जास्त दबाव टाकता येईल, ती गोलंदाजी सूरज गायकवाड यांची आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे. धावसंख्या 16 झाले. बॅटची एज. बॉल मागे शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही. एकही धाव मिळत नाही. बॅक टू बॅक डॉट बॉल्स येत आहेत. लगातार 3 डॉट बॉल्स येत आहेत. या षटकाची सुरुवात 1ने, त्यानंतर चौकार, तिसऱ्या बॉलवर विकेट आणि मग लगातार 3 डॉट बॉल. यालाच म्हणतात कॅप्टनचा भरोसा टिकवून ठेवणे, जो टिकवलाय सूरज गायकवाडने. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 16, जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 34 धावांची गरज. 18 बॉल्स अँड 34 रन्स रिक्वायर्ड टू विन. मी थोडासा आश्चर्यचकित झालोय की एकही बॉल म्हणजे पहिला बॉल फक्त फेस केला होता या षटकातला प्रफुल्लने आणि तो जसा नॉन स्ट्रायकर एंडला पोहोचला, धावसंख्येचा वेग कमी झाला. आणि पाहूया आता पुन्हा एकदा तो स्ट्रायकर एंडला पोहोचलेला आहे. चला, गोलंदाजी करण्यासाठी अजिंक्य देशमुख यांनाच पुन्हा एकदा बोलवण्यात आलेलं आहे. मजा येईल या मॅचमध्ये.
अडचण ही खरंच मोठी नसते, पण आपण विचार करून करून ती मोठी करतो. आणि मागच्या षटकात अडचण वाढली आणि आता अडचण अजून जास्त मोठी झाली. सर्वात महत्वपूर्ण फलंदाज ज्याच्यावर तो भरवसा होता कॅप्टनचा, होत आहेत बाद प्रफुल्ल पाटील. धक्का क्रमांक 2. योग्य त्यावेळी गोलंदाजीचे पर्याय निवडले जात आहेत. फलंदाजाची रेंज ओळखून गोलंदाजी चेंज करायची असते. या ठिकाणी गोलंदाजी चेंज नाही केली. ज्यांनी पहिले षटक हाताळलं होतं अजिंक्य देशमुख, त्यांचाच स्पेल कंटिन्यू केला आणि पहिल्याच बॉलवर प्रफुल्ल पाटीलचा विकेट मिळवून दिलेला आहे. आता मात्र आपण म्हणू शकतोय की मंगलमूर्ती इन्फ्रा पुणे संघ थोडासा वरचढ राहिलेला आहे. आता 17 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. 17 चेंडू आणि 34 धावांची गरज. प्रफुल्ल 11 धावा करत बाद झालेले आहेत. अमोलचं खातं अजूनही नाही खोललंय. स्ट्रगल तर आता सुरू झालेलं आहे संविधान ग्रुप या संघाचं. जगन्नाथ स्मृती पिंगळसाई संविधान ग्रुप संघ अजूनही स्ट्रगल करताना पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली होती, पण त्यानंतर आता त्या सुरुवातीला कुठेतरी न्याय मिळत नाही. या गोलंदाजांनी फलंदाजांना आपल्या गोलंदाजीमध्ये अडकवण्याचं काम केलेलं आहे. पुढचा बॉल पहिल्याच बॉलवर उलटा खेळलाय. फरक नाही पडत लॉजिकचा. खेळ आमचा मॅजिकचा. बॉल थर्ड मॅन सीमारेषा पार. मच नीडेड बाउंड्री. चौकार. असेच तर फटके हवे आहेत. जरी मागच्या षटकात मनासारखं मिळालं नाही, पण आता ते मिळवण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील आणि तेच प्रयत्न फलंदाजाच्या वतीने पाहायला मिळतात. आलाय आणि फक्त आला नाही तर तो धावा बनवताना पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैभव भोसले येत आहेत आणि वैभवने पहिल्याच बॉलवर चौकार खेचत आपण मैदानात का आलोय त्याची जाणीव करून दिलेली आहे. 4 धावा वाढतायत. धावसंख्या पोहोचते आता 20 वर. जिंकण्यासाठी अजूनही 30ची गरज. बॅटची एज आणि फ्लाय स्लीपला क्षेत्ररक्षक तैनात होता. प्रयत्न खरंच कमालीचे होते, पण प्रयत्न हलकेसे कमी पडले. आणखीन एक फलंदाज बाद होता होता राहिलाय. एफर्ट्स कंप्लीट होते, पण बॉल गॅदर नाही झाला. फील्ड प्लेसमेंट खूप चांगली सजवले गणेश हाडवळे यांनी. फ्लाय स्लीपला क्षेत्ररक्षक तैनात होते. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. बॅटची थिक एज आणि उजवीकडे सरकत असताना जवळपास तो कॅच कंप्लीट झाला होता, पण जोपर्यंत बॉल कम्फर्टेबली कलेक्ट होत नाही तो कॅच मोजला जात नाही. संधी झाली होती, पण त्यावर सुदैवानं फलंदाज बचावलेला आहे. धावसंख्या 20. जिंकण्यासाठी 30ची गरज. फुल्लेन बॉल. बॅटच्या टोला कनेक्शन. बॅटलीला खाली घेतलं. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. अजिंक्य बॉलवर पोहोचतील तोपर्यंत मिळते फक्त एकच धाव. एक धाव वाढते. धावसंख्या पोहोचते आता 1 धावीच्या मदतीनं 21 धावा. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता 29 धावांची. एक एक बॉल आता या सामन्याची कहाणी लिहितोय. एक एक बॉल आता मंगलमूर्ती इन्फ्रा पुणे संघाच्या वतीनं जातोय. पण एका बाजूने आपण पाहिलं तर अमोल ज्यांनी अजूनही खातं नाही खोललंय. 3 बॉल त्यांनी फेस केले आणि एका बाजूला वैभव ज्यांनी 3 बॉल फेस केले पण 5 धावा बनवल्या. 14 चेंडू आणि 29 धावांची गरज. पुढचा बॉल अजिंक्य देशमुख. उलटा स्ट्रोक खेळलाय आणि सातत्यानं त्याच झोनमध्ये क्षेत्ररक्षण आता वाढवलं जातंय. कारण फलंदाज ऍक्टिव्ह झालेत. सातत्यानं उलट्या दिशेने खेळत आहेत. रिव्हर्स हिट खेळत आहेत. रिव्हर्स स्वीप खेळत आहेत. म्हणूनच आता बॅकवर्ड पॉइंटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे. या सामन्याचं गांभीर्य ओळखताना फील्ड प्लेसमेंट सुद्धा योग्य त्या ठिकाणी आतापर्यंत मंगलमूर्ती इन्फ्रा संघाची पाहायला मिळते. इक्वेशन काय सांगते? 13 चेंडू आणि 28 धावांची गरज. लास्ट बॉल. तिसऱ्या षटकातला हा शेवटचा बॉल फेस करतोय वैभव. ड्राईव्ह केलंय. आहेत अजिंक्य. एक्स्ट्रा कव्हरला जास्त हालचाल करावी लागली नाही. फ्री होम डिलिव्हरी. फलंदाज होतात बाद. सामना शेवटच्या 2 षटकांवर. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. 12 चेंडू 28 धावा. क्रिकेटचा खेळ आहे. प्रेक्षकांचा आदर कमवायचा असेल तर मग उच्च दर्जाचा खेळ सादर करावा लागेल. मग तुम्ही गोलंदाज असा, तुम्ही फलंदाज असा, तुम्ही क्षेत्ररक्षक असा, तुम्ही यष्टिरक्षक असा. जर तुमचा खेळ चांगला झाला तर प्रशंसा तुमची पक्की आहे आणि आतापर्यंत ती प्रशंसा अजिंक्य देशमुखची 100% होईल. तुमच्या चुकांची चर्चा होईल. तुमच्या गुणांची चर्चा होईल. या अगोदर चुकांची चर्चा झाली अजिंक्य देशमुखच्या मागच्या सामन्यामध्ये, पण आता त्यांच्या गुणांची चर्चा होणार आहे. कारण हे षटक त्यांनी आपल्या बाजूला झुकवलंय. खर्च केल्यात फक्त 6 धावा, मिळवल्यात 2 विकेट्स. आता 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. सातत्यानं आपण आढावा घेतोय. अशाच सिच्युएशन क्रिकेटच्या खेळामध्ये प्रेक्षकांना आवडतात.
अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं व्हायला वेळ लागत नाही. आणि पाहूया मैदानात पुन्हा एकदा फलंदाजाची वचक या षटकावर पाहायला मिळते का? कारण या षटकात जर 15हून जास्त धावा आल्या तर मग सामना शेवटच्या षटकावर प्रेक्षकांना चांगला पाहायला मिळेल. पण पाहूया 10च्या आतमध्ये रोखून शेवटच्या षटकावर फलंदाजांवरचं दडपण वाढवण्याचा प्रयत्न गोलंदाज करतील का? बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज येत आहेत. कर्तव्य गोलंदाजी करण्यासाठी पोहोचतायत पंचांच्या डावीकडून. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. कर्तव्य तर आता फलंदाजांना सुद्धा लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला नेमकं संघामध्ये का निवडलं गेलेलं आहे. क्रिकेटचा खेळ आहे, द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं. बॅटची आउटसाइड एज स्वेट ड्राईव्ह करायचा प्रयत्न, बॅकवर्ड पडला क्षेत्ररक्षक, सर्कलच्या आतमध्ये फक्त एक धाव मिळते. 11 चेंडू आणि 27 ची गरज. 11 चेंडू 27 धावांची गरज आहे. मेहनत करत जा. वेळ तुमची जर घडवायची असेल तर मग मेहनत करावीच लागेल आणि तीच मेहनत गोलंदाजांची आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे. सामन्याचा निकाल आपल्या बाजूनं घेऊन जाण्यासाठी गोलंदाजीचं सातत्य आपण पाहतोय मंगलमूर्ती इन्फ्राचं. पण फलंदाजांना या रात्री जाग येईल का पाहूया. पुढचा बॉल कर्तव्याचा. फुल लेन बॉल पण वाईड लाईनच्या पलीकडून एक्स्ट्रा रन मिळते. एक धाव वाढते. जे हवं होतं ते आता संविधान ग्रुप संघाला मिळते. पण इतक्या कमी धावा मिळून काय फायदा होणार नाही. विथ बॅट इन्व्हॉल्वमेंट सातत्यानं मोठे स्ट्रोक खेचण्याचे प्रयत्न द्यावे लागतील. आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड लाईन एक्स्ट्रा रन मिळते. एकदा वाढून धावसंख्या पोहोचते आता 24 वर. जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज आहे. सामना दोन्ही संघांच्या वतीनं खुला आहे. जो प्रयत्न चांगले देईल तोच संघ जिंकणार आहे. कर्तव्याचा पुढचा बॉल या षटकातला दुसरा. स्ट्राईक असाईडला अक्षय. आणखीन एक वेगवान एक्सप्रेस बॉल. ह्या चेंडूची गती मोजता येणार नाही, इतक्या वेगानं हा चेंडू हाताळलेला आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असे कित्येक तेज गती गोलंदाज आहेत जे त्यांच्या वेगामुळे ओळखले जातात आणि त्याचमुळे आता तो वेग कर्तव्याचा फलंदाजांना ओळखता येत नाहीये. डॉट बॉल येतोय. पुढचा बॉल स्ट्राईक असं अक्षय. धावसंख्या 24. फुलटॉस मिस केलाय. हाऊ डिड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी. अपील तर झाले पण पंचांना काही इंटरेस्ट नाहीये. लेग बायची एक धाव मिळते. एक धाव वाढते. एक धाव वाढून धावसंख्या पोहोचते आता 25 वर. जिंकण्यासाठी आता 25 पाहिजेत. आता 21 चेंडूमध्ये तुम्ही 25 धावा केलेल्या आहेत पण पुढच्या 9 बॉल्समध्ये तुम्हाला 25 करायचे आहेत. रिक्वायर्ड रन रेट आता 16.67चा. अमोल आणि अक्षय यांचा स्ट्रगल मैदानात चालू आहे. पण स्ट्रगल सक्सेसमध्ये कधी बदलेल हे सांगता येत नाही. पण स्वस्त बसून ते करता सुद्धा येत नाही. तर करावी लागेल ती मेहनत. 9 चेंडू 25 ची गरज. अमोल स्ट्राईक सेंडला. आणखीन एक वेगवान बॉल पण नियंत्रण नव्हतं या चेंडूवरचं. मोफतची एक धाव मिळते. एक धाव वाढते आणि फलंदाजाला अपेक्षा आहे आउटसाइड द क्रीज बॉल पिच झालाय का ती शंका फलंदाजाला आहे आणि त्यांनी DRS कॉल केलेला आहे. रात्रीचे 1:30 वाजलेत तरी सुद्धा प्रेक्षकांची संख्या खूप चांगली आहे. उद्यापासून प्रेक्षकांची संख्या वाढेल हा विश्वास आहे. सातत्यानं यंगस्टार क्रिकेट क्लब देवगडने प्रेक्षकांसाठी उत्तम दर्जाचं आयोजन केलेलं आहे. खेळाडूंसाठी वरच्या दर्जाचं माध्यम त्यांनी बनवलेलं आहे. ISPL अफिलिएटेड ही स्पर्धा आहे. सातत्यानं तुम्हाला जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळायला मिळतील तोच आमचा विश्वास आहे आणि म्हणूनच हा वाईड बॉल आहे. नो नाहीये. जो तुम्ही DRS घेतला होता तो संपला. असं दोनदा झालं नाही. दोन्ही वेळेला हा DRS जो आज घेतला गेलेला आहे ओव्हर द क्रीज पिचिंग तो DRS फेल गेलेला आहे आणि आता संपलाय. तर आता चला फलंदाजांचा रेफरल संपलेला आहे. वाईडची एक धाव तर मिळत होतीच ना पण नो बॉलची अपेक्षा त्यांना होती आणि त्या अपेक्षा आता नुकसान करून गेलेली आहे. 26 झालेत. 24 ची गरज. ओ खेचला आणि फेकला बॉलला थेट मैदानाच्या आरपार सीमा पार धमाकेदार YPL सिक्सर. खतरनाक स्ट्रोक खेळलेला आहे आणि रात्रीची ती शांतता भंग करणारा हा षटकार. काय ताकद आहे. बॅट पूर्णपणे खांद्याच्या मागे घेऊन गेले. परफेक्ट फुल स्ट्रोक खेळलेला आहे आणि या स्ट्रोकची आवश्यकता खरं तर होती संविधान ग्रुपला आणि आता खडबडून जागा होईल मंगलमूर्ती इन्फ्रा हा संघ. सर्व काय ओके चाललं होतं पण या षटकाराने समीकरण पूर्णपणे आता बदललेलं आहे आणि आता धावसंख्या पोहोचते या
षटकारानंतर 31 धावा जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. सामना सुरू झालाय दोन्ही संघांच्या बाजूनं. या अगोदर माफ करा 32 झाल्या 32. 32 धावा 3 फलंदाज बाद 18ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत पुढचे 8 चेंडू 18 धावा. पुढचा बॉल कर्तव्य. फुल लेन बॉल होता. बॉल पोचतोय फॉरवर्ड स्क्वेअर लेगला. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरा धावायचा प्रयत्न असेल. आता क्षेत्ररक्षकांकडून सातत्याने चुका होत आहेत. एक चूक महागात पडेल. एकाने केलेली चूक पूर्ण संघाला भोगावी लागेल. मिळतात या 2 धावा. बॉल शिल्लक आहे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16ची गरज आहे. जसा मी बोललो होतो सामना प्रेक्षकांना नाराज करणार नाही. सामना प्रेक्षकांना शेवटच्या षटकापर्यंत पाहावाच लागेल. कारण बॉल शिल्लक आहे 7 आणि आवश्यकता 16 धावांची. लगेच मिस्टेक आम्ही लगेच सुधारित केली. 7 चेंडू आणि 16ची गरज आहे. आमचे 2 स्कोरर आहेत. एक मॅन्युअल स्कोरर आहेत. डिजिटल स्कोरर आहेत. सर्व काही तपासणी ओके चालले. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16ची गरज आहे. शेवटचा बॉल महत्वाचा आहे. दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. पाहूया ते महत्व कोण ओळखतोय. चांगला बॉल परफेक्ट यॉर्कर ब्लॉक हॉल. शेवटच्या बॉलवर या षटकाच्या कर्तव्याला आपलं कर्तव्य लक्षात आलंय. शेवटचा बॉल या 4थ्या षटकातला डॉट आलाय. सामना शेवटच्या षटकावर 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावाची गरज. मच नीडेड विन फॉर बोथ साइड्स. 6 चेंडू 16ची गरज. सहा चेंडू 16ची गरज आहे. 6 balls and 16. या अगोदर आपण पाहिलं तर एक अर्धशतक झालेलं आहे. पण आता 6 चेंडू 16 धावा बनवल्या जातील की 6 चेंडू 16 धावा रोखल्या जातील या गोष्टीकडे आपण पोहोचतोय. पुढची 5 मिनिटं दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहेत. एक संघ तर पुण्यावरून दाखल झालेला आहे. दोन्ही संघ मला असं वाटते की पुण्यावरूनच दाखल झालेले आहेत. काही खेळाडू पनवेलचे रायगडचे आहेत. पण प्रवास त्याने तितकाच केला आहे. 300-400 किलोमीटरचा प्रवास करून जर ते देवगड नगरीमध्ये आलेले आहेत. संध्याकाळपासून मेहनत घेत आहेत. लीग कंप्लीट करण्यासाठी लीगचा शेवट त्यांच्या नावाने करण्यासाठी जर ते प्रयत्न करत आहेत आणि पुढच्या 5 मिनिटांमध्ये सर्व काही ठरणार आहे की पुढच्या सामन्यात शेवटच्या सामन्यात आजच्या वेळापत्रकातल्या जगन्नाथ स्मृती पिंगळसाई संविधान ग्रुप की मंगलमूर्ती पुणे. पुढच्या 5 मिनिटात तो निकाल स्पष्ट होणार आहे. पहिल्या दिवशीचे सर्व सामने प्रेक्षकांना प्रभावित करून गेलेले आहेत. खेळाडूंचा चांगला खेळ पाहायला मिळालेला आहे. प्रत्येक जण चांगलं देण्यासाठी आलेला आहे. प्रत्येकाला व्यावसायिक क्रिकेटमध्ये मोठं नाव करायचं आहे आणि मोठं नाव करण्यासाठी गाजावाजा करावा लागतो. आणि या आमदार चषकामध्ये पाहूया तो गाजावाजा नेमका कोणत्या संघाचा होतोय, कोणत्या खेळाडूचा होतोय. या शेवटच्या षटकामध्ये कोण भाव खाऊन जातोय. स्ट्रायकर साईडला अक्षय आहे आणि बॉलिंग ट्रॅकवर राहुल गुंजा कॅप्टन. पहिला बॉल अँगलचा यूज करत असताना कट करण्याचा प्रयत्न फलंदाज अक्षयचा होता. डॉट बॉल परवडणार नाही आणि आता फलंदाज परतीचा प्रवास करेल. आपल्या विकेटचं तो सॅक्रिफाईस देतोय. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. सामना शेवटच्या 5 बॉलवर पोचलेला आहे. ठेस लागल्यावर माणूस सुधारतो. क्रिकेटच्या खेळामध्ये लीगमध्ये जेव्हा तुम्ही एकदा पराभूत होता, तुम्ही का पराभूत झालाय त्या गोष्टीचं कारण शोधून त्यानंतर ती चूक होणार नाही याची काळजी घ्यायची असते. दोन्ही संघ एक वेळा पराभूत होऊन या स्टेजवर पोहोचलेले आहेत. त्याचमुळे आता जर पराभूत झालात तर मग ही स्पर्धा सोडावी लागेल. देवगड सोडावं लागेल. पण तसं व्हायचं नसेल तर ही पुढची 5 मिनिटं महत्वाची आहेत. मागे काय झालंय त्या गोष्टींचा विचार न करता पुढे माझा संघ कसा जाईल ते पाहायचंय. भूतकाळ सोडून द्या. भविष्य तुमच्या पुढे आहे. त्यावर फोकस करा आणि पाहूयात फोकस या षटकामध्ये नेमका कोणाचा पाहायला मिळतोय. सोपं काहीच नसतं. जिंकण्यासाठी मेहनत घ्यावीच लागते आणि पाहूया ती मेहनत गोलंदाजाची पाहायला मिळते की फलंदाज या महत्वाच्या सामन्यामध्ये आपलं नाव या षटकावर कोरतोय. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 16 धावांची. अनिकेत हा नवीन फलंदाज अनिकेत रोडे. नाव अनिकेतचं देखील आवर्जून घेतलं जातं अशा प्रेशर सिच्युएशन मध्ये. पण आता अमोलच्या वतीनं बॉलला पुल करून पाठवलं डीप मिड विकेट सीमारेषा पार. अमोलचा खेळ चाललाय सुपर हिट आणि धाव फलकाला होतोय 6 धावांचा प्रॉफिट सिक्सर. अमोलने षटकार खेचला आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये संघ परत आलेला आहे. तो म्हणजेच
संविधान ग्रुप पुन्हा एकदा या सामन्यामध्ये परत येतोय. जगन्नाथ स्मृती पिंगळ साई संघाकडून अमोलचा खेळ या षटकातला महत्वाचा राहिलेला आहे. पहिला बॉल जरी डॉट आलाय, पुढच्या बॉलवर षटकार आलाय. हायवेवर ट्रॅफिक असेल तर गल्लीचा सहारा घ्यावा लागतो असं म्हटलं जाते. पण आता या शेवटच्या षटकामध्ये सिंगल डबल नाही, फक्त हायवेवर चालायचंय, एक्सिलरेटर पाय द्यायचा आहे आणि तेच करत असताना या षटकाराने धावसंख्येमध्ये भर पडली 6 धावांची. 4 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. राहुल गुंजाळ कॅप्टन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. कॅप्टनच्या या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न. 2 फलंदाज एका साईडला, एका फलंदाजाला परतावा लागेल आणि अनिकेत रोडेला परतावं लागतंय. अमोल स्ट्राईक सोडत नाहीये आणि अनिकेतचं फ्रस्ट्रेशन चेहऱ्यावर पाहायला मिळते. अनिकेत सुद्धा मॅच फिनिशर म्हणून ओळखला जातो, पण अमोलने स्ट्राईक नाही सोडली, जबाबदारी स्वतःवर घेतली. पुढचे 3 बॉल्स आणि 10 धावांची गरज. खूप कठीण हा निर्णय असतो की स्ट्राईकवर कोणी जायचंय. अमोलने या अगोदर षटकार खेचून ते विजयाचं स्वप्न मी पाहतोय ते दर्शवलंय, पण अनिकेत रोडे सुद्धा मॅच फिनिशर आहे, पण त्यांना स्ट्राईक नाही मिळाली. आता नवीन फलंदाज पोहोचतायत पॅरिस कांबळे. सामना शेवटच्या 3 बॉलवर 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. क्रिकेट म्हणजे अडथळ्यांची शर्यत. एक एक अडथळा पार करत करत तुम्हाला पुढे जायचं असतं आणि अजूनही या सामन्यातले शेवटचे 3 बॉल्स बाकी इक्वेशन तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. मागचे 3ही सामने हे व्यवस्थित प्रेक्षकांना पाहता आले, आपल्या आठवणीत साठवून ठेवता आले. जसा निकाल त्यांना अपेक्षित होता तसा निकाल प्रत्येक सामन्याचा लागलेला आहे. हा सामना सुद्धा तसाच घडतोय, म्हणून प्रेक्षक अजूनही प्रेक्षक स्टँडमध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 70-70 स्पोर्ट्सवर सुद्धा प्रेक्षक सातत्याने वाढतायत. निकाल हा अनपेक्षित आहे. पाहूया निकाल कोणाच्या बाजूने जातोय. खेळाडूंसमोर आव्हान ठेवणं महत्वाचं राहतं आणि तेच आव्हान आता फलंदाजाने स्वतःवर घेतलेलं आहे. अमोल ते सांगतायत की सामना मीच समाप्त करून देईल, पण पाहूया गोलंदाज सुद्धा तितक्याच चांगल्या दर्जाची गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. कॅप्टन आहे राहुल गुंजाळ आणि जबाबदारीची गोलंदाजी आतापर्यंत राहुलची पाहायला मिळते. शेवटचे 3 बॉल्स जिंकण्यासाठी 10ची गरज. बॅटची लिडिंग एज बॉल मागे, क्षेत्ररक्षक फाईन लेगला, सिंगल कंप्लीट बॅकअप आहे आणि मिळते फक्त 1च धाव. आता मात्र पॅरिस सांगतोय थांब, आता मी करीन उरलेलं काम. शेवटचे 2 बॉल्स जिंकण्यासाठी 9ची गरज. 2 चेंडू 9ची गरज आहे. पुढच्या बॉलवर किती मिळतील, किती येतील धावा तर सातत्याने शोधायच्या आहेत, पण त्यासाठी जास्त वेळ पॅरिस यांच्याकडे नाहीये. त्यांच्याकडे आहेत फक्त 2 बॉल्स. पुढचे 2 ते 3 मिनिटं. सामन्याचा निकाल नेमका कोणाच्या बाजूने जाईल, संविधान ग्रुप पुणे की मंगलमूर्ती पुणे, दोन्ही पुण्याचे संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळते, पण दबदबा कोणाचा ते आपण पाहणार आहोत. सातत्याने गोलंदाजी वरच्या दर्जाची आपण मंगलमूर्ती इन्फ्रा पुणेची पाहिले. आता फलंदाजी करताना छोटासा कॅमिओ देऊन मॅच फिनिशर बनेल का पॅरिस? कॅपॅसिटी आहे या खेळाडूकडे आणि त्या कॅपॅसिटीचा वापर, आपल्या ॲबिलिटीचा वापर, आपल्या टॉप क्वालिटीचा खेळ पॅरिसच्या वतीनं या शेवटच्या 2 बॉलवर पाहायला मिळेल का? प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत दोन्ही संघांकडून. पाहूया कोणता संघ अपेक्षा पूर्ण करेल. आणि बॉलला पाठवलाय लॉंग ऑनला, बॉल सीमारेषा पार, मॅच इज स्टील ऑन. 1 चेंडू 5ची गरज. सामन्याचा निकाल शेवटच्या बॉलवर पोहोचतोय. आता 3 निकाल येऊ शकतात. एकतर संविधान ग्रुप जिंकेल, एकतर मंगलमूर्ती इन्फ्रा जिंकेल, एकतर सुपर ओव्हर होईल. सामना जर लेवल झाली तर मग सुपर ओव्हर होणार आहे. आणि पाहूया आजच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? शेवटच्या बॉलवर सामना आलाय. रात्रीचे 1:30 वाजलेत. प्रेक्षक सुद्धा आतुरतेने या सामन्याला पाहतायत. 1 चेंडू 5ची गरज. तुमच्या मेहनतीची व्याप्ती म्हणजे 100% यशप्राप्ती. मेहनत कोणाची दिसेल? फलंदाज पॅरिसने आपल्याकडे स्ट्राईक का घेतली त्याचं प्रमाण तर दिलं, चौकार खेचून. पण आता शेवटच्या बॉलवर षटकार, शेवटच्या बॉलवर 4 की त्यापेक्षा कमी, त्यापेक्षा जास्त. शेवटचा बॉल, 1 चेंडू 5ची गरज. अजूनही राहुलची तयारी नाहीये. पॅरिस सुद्धा चेक करतो राहुलला. दोन्ही खेळाडू एकमेकांसोबत कित्येक वेळा आलेत, कित्येक वेळा एकमेकांवर त्यांनी प्रतिहल्ले चढवलेत. पण पाहूया आता एका चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना सामना कशा पद्धतीने संपतोय. पण सामना दोन्ही संघांचं टेन्शन वाढून गेलेलं आहे. पण म्हणतात ना,
जेव्हा वाढते टेन्शन तेव्हा द्यावं लागते कॉन्ट्रीब्युशन. पण कॉन्ट्रीब्युट करेल कोण? गोलंदाज की फलंदाज? एक चेंडू, 5ची गरज. कॉन्ट्रीब्युशन कोणाचं पाहायला मिळेल? धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. पंच तटस्थ भूमिकेत आहेत, पंच स्तब्ध आहेत आणि हा फेअर बॉल आहे असं पंचांचं मत आहे. अशा पद्धतीनं सामना जिंकलेला आहे मंगलमूर्ती इन्फ्रा पुणे, हार्डलक टीम, जगन्नाथ स्मृती, पिंगळ साईज, संविधान ग्रुप. चला टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स लगेच यायचं आहे. मंगलमूर्ती पुणे, चला टॉससाठी लगेच या. आणि मनोज 11 कसवण तळवडे. मंगलमूर्ती पुणे आणि मनोज 11 कसवण तळवडे. चला टॉससाठी आपण दोन्ही कॅप्टन्सला बोलवूया. मंगलमूर्ती इन्फ्रा, चला लगेच टॉससाठी आजच्या वेळापत्रकातला शेवटचा सामना. मनोज 11 आणि मंगलमूर्ती इन्फ्रा.